10 जूनला वसमत तालुक्यातील भेंडेगाव पाटी परिसरामध्ये फ्लिपकार्टच्या सामानाची वाहतूक करणारा एक कंटेनर दरोडेखोरांनी लुटला आणि त्यामुळे खळबळ उडालेली होती। मात्र हिंगोली पोलीस दलाने अत्यंत शिताफीने तपास करत या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोपी अटक केलेले आहेत आणि या सगळ्या गुन्ह्यामध्ये एक अत्यंत महत्त्वजनक माहिती पुढे आलेली आहे आणि ती म्हणजे फ्लिपकार्टमध्ये काम करणाऱ्या एका मॅनेजरनं हा सगळा कट रचलेला होता। आपल्यासोबत पोलीस अधीक्षक सर आहेत। सर, फ्लिपकार्टची ही गाडी लुटली आणि त्यानंतर पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठत हे सगळे आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। हा सगळा दरोड्याचा प्लॅन कसा होता आणि पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला अटक कशी केलेली आहे? 10/6 ते 11/6च्या रात्रीमध्ये सकाळी 4 वाजता फ्लिपकार्टचं जे साहित्य डिलिव्हर करणारे कंटेनर आहे ते कंटेनर भेंडेगाव पाटी इथे अडवून धामणगाव रेल्वे पाटीला तिथे आणून तिथे त्या गाडीमधलं सामान लुटण्यात आलं होतं। त्यामध्ये गाडीची काच फोडून त्या वाहकाला आणि त्यांना मारहाणी करण्यात आलेली होती। तर यामध्ये रात्री आम्ही सगळ्यांनी भेट दिल्यानंतर असं लक्षात आलं की यामध्ये इंटरनल इन्फॉर्मेशन कोणाची तरी असणार आहे आणि मग तपास केल्यानंतर फ्लिपकार्टचा एक जुना मॅनेजर ज्यांनी नोकरी सोडलेली होती आणि त्याच्या संपर्कातले पूर्वीच्या रूटवरचे 2 ड्रायव्हर यांची माहिती मिळाली आणि त्यावरून आम्ही मग टेक्निकल माहिती काढून सर्व आरोपी जे 10 आहेत त्यांच्यापैकी 8 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। रिसोड, वाशिम आणि नांदेड या भागात हे आरोपी गेलेले होते आणि त्याच्याकडून लुटलेला सर्व माल 100% आम्ही हस्तगत केलेला आहे। सर, या गुन्ह्यामध्ये एकूण फ्लिपकार्टमधले आरोपी किती आहेत आणि बाहेरचे गुन्हेगार किती आहेत? फ्लिपकार्टशी संबंधित असे आरोपी म्हणजे फ्लिपकार्टचे डिलिव्हरीचे 2 ड्रायव्हर पूर्वीचे आणि एक जुना मॅनेजर असे 3 जण त्याच्यात कॉन्स्पिरेटर्स आहेत आणि मग त्यांनी मॅनेजरनी काही 7 लोक बाहेरून हायर केले आणि त्यांनी हा प्रकार केलेला आहे। सर, पुढे ते कंटेनर कुठे घेऊन जाण्यात आला आणि त्यानंतर सामान कोणत्या वाहनामध्ये घेऊन गेले आरोपी? हे कंटेनर जे आहे धामणगाव रेल्वे स्टेशनच्या पाटीजवळ नेण्यात आलेलं होतं आणि तिथे त्यांनी पिकअप बोलवलेली होती। त्या पिकअपमध्ये हे त्यांनी सामान टाकून नेलेलं होतं। त्यापैकी काही सामान वाशिम आणि रिसोड या ठिकाणी हलवण्यात आलेलं होतं आणि मग माहिती मिळाल्यानंतर आम्ही ते वाहन आणि तो वाहक यांना ताब्यात घेतल्यानंतर रिसोड इथे सामान आणि मुख्य आरोपी मिळून आलेले आहेत। नक्कीच तर हे हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे सर होते। फ्लिपकार्टची गाडी लुटली, मात्र त्यानंतर पोलिसांनी आरोपीसह मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे आणि हा दरोडा जो आहे तो उघड केलेला आहे। त्यामुळं हिंगोली पोलीस दलाचं सर्वत्र कौतुक होत आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।